सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। हिंदुस्तान 24 तास, प्रत्येक बातमीवर आमची नजर। मानवी हक्क संरक्षण फेडरेशन व हिंदुस्तान 24 तास न्यूजच्या वतीने नारी शक्ती पुरस्कार सोहळा संपन्न। मानवी हक्क संरक्षण फेडरेशन व हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्ताने नारी शक्ती पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते। विविध क्षेत्रातील 20 महिलांचा नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। पोलीस, समाजसेविका, पत्रकार, अभिनेत्री, उद्योजिका, वकील, प्रशासकीय आदींना एकाच व्यासपीठावर आणण्याचे काम मानवी हक्क संरक्षण फेडरेशनने केले। महिलांनी कोणावर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, तरच तुम्ही पुढे जाऊ शकता, असे डॉ. मुनीर तांबोळी यावेळी यांनी बोलताना सांगितले। यावेळी शेका पक्ष वाहतूक अध्यक्ष प्रभुदास भोईर उपस्थित होते। कविता निलेश भगत, समीना साठी, अमृता पवार, नेहा किरनली, कविता हेगडे, विद्या सावंत, रत्नप्रभा पोमासे, मनाली घोसाळकर, अनिता सूरज नागे, मंजित खान, प्रगती पोटे, स्नेहल होवाल, नंदिनी जमादार, अस्मिता तिबिले, आकांक्षा डोईफोडे, चंद्रकांता म्हात्रे, लक्ष्मी विनोद साबळे, साधना पवार, प्रियांका ठाकूर आदी महिलांना सन्मान चिन्ह, शाल देऊन नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रेयस ठाकूर, सल्लागार अब्रार शेख, पंकज शहा, राज सदावर्ते, हितेंद्र निकम, निलेश भगत, सूरज नागे, इद्रिस शेख यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली। आज नारी शक्ती पुरस्कार हा सन्मान मिळतो आहे आणि हा खरोखर स्वतःसाठी हा प्राऊड फील टाइम आहे आणि मला अभिमान वाटतो। पुरस्कार भेटतो त्यामुळे मी खूप खुश आहे। ह्या पुरस्कारामुळे माझी स्वतःची एक वेगळी ओळख होणार आहे आणि त्याबद्दल मी खूप एक्साइट आहे आणि असंच काम माझ्यासाठी काहीतरी चांगलं करण्याची संधी मिळते की यापुढे हे जी हिंदुस्तान 24 तास चॅनल आणि मानवी हक्क संरक्षण फेडरेशन ही संस्था यापुढे अशीच पुढे कालांतराने पुढे चालत राहो हीच शुभेच्छा। कामाची दखल घेऊन हा पुरस्कार मला मिळाला, मी भाग्यवान समजते स्वतःची। प्रत्येक महिला ही आपला दिवस कधीच जगत नाही, कारण ती जगते ती फक्त दुसऱ्यासाठी, कधी आपल्या संसारासाठी, कधी आपल्या मुलाबाळांसाठी, तर कधी आपल्या कर्तव्यासाठी। दिल्याबद्दल खूप आभारी आहे आणि नारी शक्ती एकत्र केल्या एवढ्या नारी छान वाटतंय। तुम्ही सगळ्यांनी नारी शक्तीचा सत्कार करताय आणि नारींचं सगळ्यांचं तुम्ही कौतुक करताय आणि आम्हालाही सगळ्यांना तुमची सेवा करायला संधी भेटते, त्याबद्दल खूप छान वाटतं, आनंद होतोय आणि धन्यवाद। तुम्ही महिला दिनानिमित्त एवढं काही करताय, महिलांना एवढा मान सन्मान देताय, बरं वाटतं। महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा। पुरस्कार मला पहिल्यांदाच भेटत आहे त्यामुळे खूप छान वाटत आहे, खुश है यासाठी। मानवी हक की तरफ से जो हमको पुरस्कार दिया जा रहा है उसको बहुत अच्छा लगा। मंचवर तुम्ही मला बोलवलात आणि मला माझे सामाजिक क्षेत्रात जे कार्य करत आहे त्याच्याबद्दल तुम्ही बोलायची मला संधी दिलेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना प्रथम धन्यवाद करते की तुम्ही मला बोलून इथं सन्मानाने आज मला बोलण्याची संधी। फीलिंग व्हेरी लकी, थँक्यू सो मच। महिला महिलांचा दिवस आहे आज। पत्रकार मुनीर तांबोळी साहेबांनी आज महिलांचा सन्मान केला, मी त्यांचे आभारी आहे। आईच्या आभारावर मायेला शुभेच्छा, बहिणीच्या छायेला शुभेच्छा, लेकीच्या कोबड्या बोलायला शुभेच्छा, आजीच्या डोळ्यातल्या पाण्याला शुभेच्छा आणि मैत्रिणीच्या विश्वासाला शुभेच्छा, पृथ्वीवरच्या ह्या स्वर्गवारीला शुभेच्छा आणि जगातील प्रत्येक नारीला शुभेच्छा, प्रत्येक नारीला। सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। हिंदुस्तान 24 तास, प्रत्येक बातमीवर आमची नजर।